रात्री भूकंप झालेला कोणाकोणाला माहीत आहे? हां, एकाने उठून सांगायचं कसं झालं ते. सांग बरं अरो. हां हां सर आमच्या घरातले 2 भगुने पडले. हां, आणखी? हां, तू उठला होता का भूकंप झाल्यास? काय काय झालं घरी? हां, आणखी दुसरं कोणाचं कसं कळालं तुम्हाला भूकंप झाला? एकाने सांगा. उठ. हां, खालची जमीन हल्ली. हल्ली. चल तू सांग काय झालं तुझ्या घरी, सांग. विधी, भूकंप झाला कोण सांगितलं तुला? बरं, भूकंप झाल्यानंतर काय काळजी घ्यायची कोण सांगतं? एक जण सांगायची. बरं, हा, उठ. तू 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 उठ युवराज. बाहेर बाहेर पळावं आणि कबल्या खाली दरवाजा खाली खाली खुर्ची खाली. लपा. तुम्हाला जर भूकंप झाला समजतो ना, तुम्ही घरी आहेत बरोबर, आणि जर भूकंप झाला हे तुमच्या लक्षात आल्यास तुम्ही काय कराल? एकाने सांगायचं उठून. सांग, उठ. कोण कोण पळणार? एकटा पळणार? तुमच्या घरी आजी आजोबा आहेत, मग तुम्ही एकटे पळून जाणार का त्यांना पण घेऊन जाणार बाहेर? हां, आपण शाळेमध्ये शिकलोत ना, भूकंप झाल्यानंतर का शाळेमध्ये आहेत तुम्ही, हां, मॅडम सर शिकवत आहेत आणि अचानक भूकंप झाला तर तुम्ही काय कराल? श्रद्धा सांग तू. हां, आणखी कोण सांगल? हां सांग. टेबला खाली बसायचं. सगळे टेबला खाली बसाल का तुम्ही? हां, दरवाजाखाली किती बसाल? हां सांग. हां, चौकटीपाशी. आणखी? हां, बाहेर पळायचं. आणि कुठं थांबायचं? मैदानामध्ये. काल आपल्या इथं 4 भूकंपाचे धक्के जाणवले. किती जाणवले? 4. वेळोवेळी आपल्या भागामध्ये भूकंपाचे धक्के जाणवतील, त्यासाठी प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. भूकंपाची ही खोली किती होती माहिती आहे तुम्हाला? किती किती? 4.2. ते रिक्टर स्केल हे झालं, त्याची ती तीव्रता झाली. पण भूकंप जमिनीमध्ये किती खोल होता माहिती आहे तुम्हाला? 10 किलोमीटर. बरोबर, 10 किलोमीटर. आणि ह्याचं जे केंद्र होतं कुठं होतं माहिती आहे? शिंदगी पांगरा नेहमीच असतो, पण आज शिरळी. शिरळी कुठं आहे गाव माहिती आहे का कुणाला? आपल्यापासून जास्तीत जास्त 10 ते 12 किलोमीटर अंतरावर बोल्डा रोड आहे ना, तिथून पांगऱ्याच्या पुढं शिरळी आहे. जनावरांना लवकर कळतं, कुत्र्यांना जनावरांना ज्या लवकर भूकंप झालेला. सर्वांनी इकडे लक्ष द्या. भूकंप झाल्यास सर्वांनी काय करायचं? अगोदर काम सोडायचं. जेवायच्या जर ताटावर बसला असाल तुम्ही आणि भूकंप झालाय, असं म्हणायचं का थांबा आता मी 4 घास खातो आणि बाहेर येतो? हां, झाकायचं पण नाही. आहे त्या परिस्थितीत पळायचं बाहेर. एकटेच पळणार का? नाही तर असं म्हणाल का आई तू थांब घरी, मी जाते बाहेर, भूकंप झाला, असं म्हणाल का? काय म्हणाल? काय बोलाल? होय स्वराज उभं राहा. भूकंप झाला आणि घरी तुझी आई आजी आहे, काय करशील? हां, एकटा बाहेर पडशील? काय करशील रे? सगळ्यांना बाहेर चला म्हणा. आपण शाळेत शिकलोत ना भूकंप झाल्यास काय करायचं ते. आता हे भूकंपाचे धक्के आपल्या भागात हिंगोली जिल्ह्यामध्ये आपल्या शाळेपासून एक 10 किलोमीटरच्या परिसरात नेहमीच बसणार आहेत. त्यासाठी आपण सतर्क राहायचं.